अरे केदार, भारी वाटतंय मला, म्हणजे असं हवेमध्ये तरंगल्यासारखं वाटतंय. खाली 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 हळू 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 रे बा, लागेल ना. बस बस नीट बस, नीट बस, नीट बस. घाम बघ केवढा आलाय तुला, बापरे. मरताना असंच होतं ना? असं काहीतरी उगाचच काहीतरी बोलू नकोस रे. दारू प्यायलाच तू चढली आहे तुला. दारू नाही, दारू नाही पित मी. हो? नाही, दारू नाही, दारू वाईट. दारू वाईट. बरोबर. माझा आणि दारूचा काहीही संबंध नाही. तू चांगले माणूस आहे. हो, दारू पित नाही म्हणून. नाही, एरवी पण तुम्ही खूप छान आहात, मग मला आवडता तुम्ही. तुम्ही खूप असे क्यूट वाटता एकदम. क्यूट आहे. हो. बस, छान आवडता तुम्ही. मस्त वाटतं तुमच्यासोबत मला. आणखीन काय काय वाटतं तुला माझ्याबद्दल? आणखी तुम्ही खूप भारी वाटतं मला. होय? तारिणी मला सांगत होती काय तुम्ही ना माझ्या आयुष्यातले फादर फिगर आहात म्हणून. खरंच? मला नाही आवडलं ते. का का रे? हा, तो बाप माझा सोडून गेलेला त्याच्याशी तुम्हाला कम्पेअर करत होती. मला नाही आवडलं. तुम्ही नो फादर नो फिगर. तुम्ही कसे मित्र आहात माझे. आपली चांगली मैत्री आहे. होय होय, खरंच माहिती. कशाला? तेच म्हणतोय ना मी, मित्राकडे बोल ना, सगळं बोलून मोकळा हो. जे काय मनात साचलंय ना तुझ्या, राग जो काय साठलाय तो असं बाहेर काढ, बाहेर काढ. तारिणी म्हणते ते खरं आहे रे बाळा. मनातला राग तुझ्या बाहेर निघाला की नाही की मग तुझ्या वडिलांना कदाचित माफ करशील तू. पण मला खरंच बरं वाटतंय तुमच्याशी बोलून. होय ना? खूप मस्त वाटत आहे. मग बोल ना रे, बोल. खरं मला तुमचे बाबा आवडायचे का हो? कारण काही लोकांचे असतात ना बाबा चांगले, माझे नव्हते. म्हणजे माझे बाबा ना ते 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 नाही आवडायचे मला. बिलकुल चांगले नव्हते. आणखी जे काही तुझ्या मनात वडिलांविषयी आहे ना ते बोलून मोकळा हो. ते माझे बाबा नाही आहेत ना म्हणून मला एकटं वाटतं या जगात. नाही, पण तुझी ती आहे ना, आहे ना. अरे मग तिच्याकडे तरी बोल ना, तिच्याकडे तरी बोलून मोकळा हो. खूप बरं वाटेल तुला, हलकं वाटेल. बोलू? हो हो, अरे मन मोकळं करू. मन मोकळं कर तुझं. खरंच मन मोकळं करून येतो. केदार, हे जा, मालतीला बोलू. ती कुठे आहे? तुला काहीच माहिती नाही? तर जाऊ दे, मीच जाते. मनातलं सांगायचंय, मन मोकळं करायचंय, मनातलं सांगायचंय. आय लव्ह यू. लव्ह यू? हा मला लव्ह यू म्हणाला? केदू, फायनली तू लव्ह यू म्हणालास. किती क्यूट ना. पण माझं उत्तर न ऐकताच निघून गेला. तरी पण आय लव्ह यू टू केदू. आय लव्ह यू टू सो मच. ए, तू लावली का हळद? मी हळद लागायचीच वाट बघते. म्हणजे सर्वांना हळद लावायची वाट बघते. हा, लावूया लावूया, मज्जा करूया. मज्जा करूया. छान आहे नेकलेस. तुमचा पण छान आहे. तुम्ही संजय बर्वे. तुम्ही तर युवराजचे मित्र. नाही, मी दयानंदचा मित्र.
काय काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही तुम्हाला काही हवंय का असं विचारायला आले होते. काही हवंय का? तारणी बाळा, हा अगं तू निशीला हळद लावून घेतलीस का? नाही. जा ना, घे ना पटकन. हो हो हं? लावते. सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं. सॉरी. काय हरकत नाही. तू फक्त मलाच हळद लाव. सोड. हे बघ मी आरडाओरडा करे ना, तुझीच वाढ लागेल. ओरड, अजून जोरात ओरड. 50 लाख तू माझं देणं लागतो, मी तुझं नाही. हळद लागली ना तुझ्या अंगावर, ती उतरायच्या आत मला माझे पैसे पाहिजे, नाही तर तुझी वरात नाही अंतयात्रा निघेल आणि तू भोल्यावर नाही चितेवर चढशील. समजला? 2 दिवस ते तुझे सगळे पैसे. 2 दिवस नाही, 1 दिवस देतो तुला फक्त. उद्या लग्ना अगोदर मला माझे पैसे पाहिजेत. समजे दुल्ले राजा. हॅलो, कोण? नाव तर बरोबर आहे. हॅलो केदार सर. हो मी नित्यानंद कमांडर. कमांडर. कमांडर, लव यू कमांडर. लव यू. हॅलो अहो हा कुठे आहे तुम्ही? बरं आहे ना? हा हा, एकदम फॅनेस्टिक. काय झंडीमॅटिक. बॉस, मन मोकळं करायचंय. लव यू बॉस. लव यू कमांडर. अरे बाप रे, बहीण उपत मारू काय वय नाही. अहो बॉस. केदार सर अहो कुठं बसले तुम्ही? नाही म्हणजे कुठे आहे तुम्ही? आणि बॉस कुठे आहे बॉस? मन मोकळं करायचंय. आय लव्ह यू म्हणायचंय. केदार सर हो हल्लाय दारू बिरू पेलेत का काय? ते पण दारू पेत नाही भाऊ कधी. अरे बा जर दारू पेल होई आणि अशा माझं या बॉस समोर गयात आणि काही बरळी दिलं तर होईना कार्यक्रम. नाही फातिमा